आता फेब्रुवारी महिना व्हॅलेंटाईन्स म्हटल्यानंतर सगळीकडे भरपूर प्रेम आहे, नाही का? पण या सगळ्या प्रेमामध्ये, या सगळ्या देवाणघेवाणीमध्ये असंही एक प्रेम असतं जे अनकंडिशनल असतं, ज्यामध्ये काही मिळवण्याची, काही देण्याची वृत्ती नसते. ते प्रेम या सगळ्या गिफ्ट डे, टेडी डे, रोज डे, प्रॉमिस डेच्या खूप पलीकडे असतं. आणि अशाच अनकंडिशनल प्रेमाची गोष्ट आपल्याला ही अनोखी गाठ या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. 1 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. आणि मी आता म्हटलं अनकंडिशनल प्रेम, तर मला असं वाटतं की हे अनकंडिशनल प्रेम या चित्रपटाशी निगडीत एका कलाकारासाठी आपल्या मनात फॉर शुअर आहे. हा असा कलाकार आहे ज्याचं काम आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि असं म्हणतात की प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा काळ आपला छान नसतो, जेव्हा आपण कठीण परिस्थितीतून जात असतो, तेव्हा कळतं की एखाद्याचं आपल्यावरती किती प्रेम आहे. या कलाकाराच्या साठी आपल्या मनात जितकं प्रेम आहे ते सगळंच्या सगळं आपण त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच अर्थात तुम्ही ओळखलंच असेल मी कोणाबद्दल बोलते. एकदा जोरदार टाळ्या आपल्या श्रेयस तळपदेंसाठी झालं पाहिजे. आणि श्रेयस, आज ही अनोखी गाठच्या निमित्ताने खूप छान वाटतं एकतर तुम्हाला इथे बघून. खूप दिवसांनंतर आपण सगळे एकत्र भेटतोय, तुम्ही सगळ्यांना भेटताय. आणि या निमित्ताने एक छोटीशी भेट म्हणा त्यांनी आपण सुरुवात करणार आहोत. एक पत्र आहे जे सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या कडून तुमच्यासाठी आहे, ते मी इथे वाचून दाखवते. या पत्रामध्ये एकेरी उल्लेख आहे, कारण रसिक प्रेक्षकांचा तेवढा हक्क असतो तुमच्यावरती, त्यामुळे हा एकेरी उल्लेख आहे. प्रिय श्रेयस, खरं तर तुझा नवीन चित्रपट येतोय हे कळल्यावर प्रेक्षक म्हणून जितका आनंद झाला तितकाच दिलासाही मिळाला. कारण आता नवीन कलाकृतीच्या आनंदात तू असणार, तुझ्या चेहऱ्यावर हसू दिसणार, डोळ्यात चमक दिसणार हे माहित होतं. आणि खरंच आम्हा सगळ्यांना या जाणीवेने बरीच ऊर्जा दिली. प्रत्येकाला वाटत असतं की त्याच्या जवळची प्रेमाची माणसं सतत छान असावी, त्यांना कधीच काही होऊ नये, ती सतत सुदृढ असावी, त्यांचे आनंदी चेहरे आपल्याला आजूबाजूला बघता यावेत. आणि हो, आपण वारंवार बघता म्हणजे वरवर बघता नातेवाईक नसलो तरीही तुझ्यात आणि आम्हा प्रेक्षकांमध्ये मनोरंजनाची अशी एक तार तू छेडलीस की खूप आधीच तू आमच्या खूप जवळचा आणि प्रेमाचा झालास. म्हणूनच बहुतेक ती बातमी आल्यावर आम्ही सगळेच घाबरलो होतो, काळजात धस्त झालेलो. नाही, त्या दिवसाची, त्या क्षणाची उजळणी अजिबातच करायची नाहीये, कारण आजचा दिवस तुला साजरा करण्यासाठी आहे, तुझा चित्रपट साजरा करण्यासाठी आहे आणि तुला या गोष्टीची शाश्वती देण्यासाठी आहे की आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, तुझ्या पाठीशी. आमच्यापैकी एखाद्याच्या घरातली आजी तुझ्यासाठी जॉब करते, तर एखाद्याच्या घरातली आई स्क्रीनवर तुला बघून तुझी दृष्ट काढते. एखादी छोटी चिमुकली तुझ्यासाठी बहुतेक गेट वेल सूनचं ग्रीटिंग कार्ड बनवतेय, तर एखादा तरुण मुलगा तुला सोशल मीडियावर स्टॉक करतोय फक्त आणि फक्त तुझा आनंदी चेहरा बघण्यासाठी. फ्लावर नाही, फायर आहे ना, फायर असं तुझं आम्हाला सांगितलंयस. पण याच्यात थोडंसं करेक्शन आहे की फायर नाही, मतलब फायर तो तू है ही, लेकिन तू फाइटर भी है. तू जितका खमका आहेस की आम्ही दुनियेला ओरडून सांगतोय की वो झुकेगा नाही यार. ही अनोखी गाठ या तुझ्या नवीन चित्रपटाचा पोस्टर बघून तू आम्हाला दिल्यास अनेक आशा आहेत. श्रेयस, तुझ्या सोबत आमच्यासाठी देखील ही एक नवीन सुरुवात आहे. नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, नवीन अप्रोच आणि आमचा तोच लाडका सुपरस्टार श्रेयस तळपदे. आजवर तू अनेकांना मदत केलीस, अडीनडीच्या वेळी त्यांच्या मागे उभा राहिलास, अनेकांना या इंडस्ट्रीत स्थिरावण्यासाठी स्वतःचा हात पुढे केलास. या सगळ्याचं केवढं पुण्य तुझ्या पाठीशी आहे तुला ठाऊक आहे का? तू ठणठणीत होणार यात काही शंकाच नाही. पत्र तुला लिहित असलो तरी दीप्तीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र हे पत्र अपूर्ण आहे. कारण खऱ्या अर्थाने कंपॅनियन काय असतो याचा एक वस्तुपाठ तिने दिला. शेवटी घरात पुष्पा आहे म्हटल्यावर इतका धीटपणा येणारच, नाही का? श्रेयस, प्रेक्षक म्हणून आम्ही तुझा हात घट्ट धरलाय. काळे ढग सरून बघ, तुझ्या आवडीचं लख ऊन पडलंय. तू लढ, तू भीड, स्वतःची काळजी घे आणि पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तुझ्या जादूने 4 चांद लाव. तुझी आणि आमची ही अनोखी गाठ अशीच अबाधित राहू दे. क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तुझेच हक्काचे रसिक प्रेक्षक. तुम्हाला विनंती आहे, प्लीज मंचावरती. रडतोय पण खरं तर शब्दच नाही आहेत माझ्याकडे. तू म्हणाली त्याप्रमाणे
झालं त्याची उजळणी खरंच नको, पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये. पण खूप लोकांचे प्रेम, खूप आशीर्वाद, प्रचंड जप, प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे सगळं माझ्यासाठी केलं, मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे ऋण फेडू शकणार नाही लोकांचं. आणि खरं तर नवीन जन्म आहे, टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे. पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन फॉर कीपिंग मी अलाइव्ह, मोस्ट इम्पॉर्टंटली. अँड आय एम व्हेरी हॅपी, यु नो, ज्यांनी कोणी हे लिहिलं आहे पत्र, त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या आहेत त्या खरंच अप्रतिम लिहिले. म्हणजे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो, खाली बसलो होतो तेव्हा. पण व्हेरी नाईसली रिटन. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ, तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही. सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेश दा, फर्स्ट ऑफ ऑल, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, त्यांची सगळी टीम, ज्यांनी हे ठरवलं की आपण 1 मार्चला फिल्म रिलीज करूया. कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलो आहे. मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला, पण त्यानंतर पडलो नव्हतो. सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती. पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे चेहरे बघून मला खरंच खूप मजा आली. सो थँक्यू वन्स अगेन. मला वाटतं आपण ट्रेलर बघूया, कारण मी पण खूप उत्सुक आहे ट्रेलर बघण्यासाठी. थँक्यू सो मच श्रेयस. एकदा जोरदार टाळ्या प्लीज श्रेयस तळपदे यांच्यासाठी. एक छान म्हणजे कसं आहे, आपले एक जुन्या काळचा सिनेमा बघायचा एक हे ठेवायचं होतं मला. थोडेसे संस्कार आपले जुने काय होते. आज काळ असा आलाय की यूथला सगळंच कळतं आणि व्हॉट एव्हर द पेरेंट्स आई वडील म्हणतात ते किती चुकीचं आहे हेच त्यांना वाटत असतं. कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्याच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले. आणि रिबेल जसं प्रत्येकात असतो, मी रिबेल होतो तसं प्रत्येक यूथ हा रिबेल असतो. मी कुठेतरी एक म्हण ऐकलेली की बाय द टाइम यू गेट टू नो युअर पेरेंट्स इज राईट, पेरेंट्स वर राईट, यू हॅव अ सन हू इज टेलिंग यू हाऊ रॉंग यू आर. तर जसं कुठेतरी ते संस्कार ठेवून केलेला सिनेमा आहे. आणि आहे त्याच्यात एक लव्ह स्टोरी, पण ती मला हा रोमॅन्टिक सिनेमा म्हणता येणार नाही. थोडेसे फॅमिली व्हॅल्यूज, थोडंसं सॅक्रिफाईस, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सुंदर म्युझिक आहे. मला वाटतं हा एक मी आत्तापर्यंत केलेल्या सिनेमामध्ये वेगळा होता. हा माझा 5वा सिनेमा असेल बहुतेक झी बरोबर. दे धक्काने सुरुवात झालेली, दे धक्का, मग आकस्पर्श, नटसम्राट, पांघरूण आणि हा. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे मला आठवतं की मी ही गोष्ट जेव्हा सांगितलेली मंगेशला आणि अश्विनला, त्यावेळेला लगेच ते झालं. आणि एक असं होतं की पटकन करायचं सिनेमा. मी श्रेयसला फोनवरच ऐकली, मला वाटतं गोष्ट फोनवरच ऐकून तुम्हाला कधी सुरू करायची. तर देर आर एव्हरीथिंग विच फेल इन प्लेस. मग ऋषी आला ऑन बोर्ड, शरद सक्सेना आले. आमची सुहासताई तर माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहेच कधीपासून, मला वाटतं 91 पासून. त्यामुळे इट वॉज अ नॅचरल थिंग. तो रोल लिहिला तेव्हाच मी म्हटलेलं हा सुहास जोशीच करतील. आणि गौरी तर काय घरकी आहे ना, मुलगीच आहे माझी. त्यामुळे त्यात थोडंसं एक डान्सचं एलिमेंट होतं म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस. दीप्ती लेले, मला खूप आनंद वाटतो सांगायला की दीप्ती लेलेची खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ॲक्टर म्हणून, आणि ते माझ्या त्या शोमध्ये झालं. त्यामुळे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक. आणि झीचं पॅकिंग होतं. त्यामुळे सिनेमा व्हॉट एव्हर आयस मी जो बघितला तो मला आवडला आहे. बाकी बट इट इज अ फिल्म विच यू कॅन सी विथ द होल फॅमिली. अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की रे बापरे वडिलांसमोर बघतो का आईसमोर बघतो, आणि तरी एन्जॉय करू शकेल असा सिनेमा आहे.
महेश सर, तुमच्या चित्रपटांचं संगीत सुद्धा फार विशेष असतं आणि मला असं वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं ही अनोखी गाठ हे एक वाक्य, ही एक ओळ आली आणि देअर वॉज अ लाऊड चिअर इन दी ऑडियन्स. सगळीच गाणी खूप मनाला भिडणारी आहेत. या चित्रपटात सुद्धा ट्रेलरमध्येच इतक्या सुंदर पद्धतीने संगीताचा वापर झालेला आहे. या चित्रपटाचं संगीत काय काय सांगाल? मला वाटतं की हितेश मोडक आमचा म्युझिक डायरेक्टर ज्यांनी ही अनोखी गाठ म्युझिक केलं, खरंच खूप सेन्सिटिव्ह आहे मुलगा. आणि ह्या सिनेमामध्ये पण खूप म्हणजे ह्याच्यात मला सगळीच गाणी दाखवायची होती, बरीचशी गाणी येऊ शकली नाही, पण अप्रतिम म्युझिक आहे ह्या सिनेमाचं. ते जे क्लासिकल गाणं आहे शेवटी ते मला श्रेयसचं ऑलवेज म्हणणं असतं की अरे तू कॅरेक्टर थोडंसं या टिपेत गातो, म्हटलं या टिपेत थोडी बाकी गाऊ शकणार नाही. त्यामुळे आणि असं माणूस गाताना एक वेगळा पिच लागतो ना, आणि तो ह्याच्या आवाजात त्यांनी गायला गेलं असं ते गाणं शक्यच झालं नसतं. तर पण बाकी खूप एक नाते सलते का नावाचं एक गाणं आहे त्यात, ते पण अप्रतिम आहे. आणि म्युझिक इज ह्या पिक्चरचं म्युझिक इज अ व्हेरी स्ट्रॉंग एलिमेंट आहे ह्या सिनेमाचं म्युझिक. आणि ते म्युझिक उगाच नाही आहे, म्हणजे ती आपण नॉर्मली बघतो की गाणं काही संबंध नसतं नाही, गाणं सुरू होतं, असं कुठेच तुम्हाला सिनेमात दिसणार नाही. ते गाणी जी आहेत ही सिनेमाशी एकरूप होऊन आलेली गाणी आहेत. आणि वी हॅव 5 सॉंग्स आणि 5 गाणी सुंदर आहेत. थँक्यू सो मच सर. श्रेयस, मला विचारायला आवडेल की इफ आय एम नॉट रॉंग की तुझं आणि महेश सरांचं सुद्धा एक पहिलंच एकत्र केलेलं काम आहे. सांगायचं एकत्र नाही, मी मला हे सांगायला खूप आनंद वाटेल की बाकी सगळं सिनेमा सगळं ठीक आहे. ऑल द बेस्ट नावाचं नाटक मी केलं 1993 मध्ये. INT स्पर्धेत ते एकांकिका म्हणून झाली आणि मी बघितली आणि आय वॉज सो फ्लोर्ड. आणि मी जाऊन देवेंद्रला म्हटलं की आपण नाटक करूयाचं. तो असं माझ्याकडे बघायला लागला, थोडं एकांकिका, म्हटलं हो रे ते पण बघू नंतर. कालांतराने मग मी मोहन वाघांकडे गेलो, आम्ही दोघांनी मिळून ते नाटक केलं. ते नाटक इतकं जोरात चाललं की काही त्याला अर्थच नाही. आणि मी त्यावेळेला मोहन वाघांना म्हटलं सर आपण अजून एक टीम करूया, कारण एवढा डिमांड आहे नाटकाला. आणि मला पर्सनली मला इंटर कॉलेजिएट स्पर्धा बघायला खूप आवडायच्या. INT म्हणा, उन्मेष म्हणा, आम्ही कायम जायचो. त्यावेळेला मी श्रेयसला पाहिलेलं तिथे. श्रेयस, सतीश आणि आनंद इंगळे ह्या तिघांना घेऊन आय एम व्हेरी हॅपी टू से की त्या एकांकिकेमधनंच सिलेक्ट केलेला हा. म्हणजे माझा कॉन्फिडन्स वॉज नॉट की करेक्ट होता की म्हटलं ही शुड प्ले अ रोल. त्यामुळे कुठेतरी एक माझा थोडासा हातभार आहे फॉर हिम टू कम टू कमर्शियल थिएटर. सिनेमात तुम्हाला माहिती नसेल पण मी निदान नावाचा सिनेमा केला त्यावेळेला सगळेच होते त्यात. मी आता श्रेयस होता, भरत होता, मग मक्या होता, सतीश होता, सतीश राजवाडे आणि श्रेयस. त्यावेळेला वर मिठीबाईची जोडगोळी होती आणि मी बायको होतो. त्यामुळे समवेअर आय न्यू की ही हॅज अ लॉंग वे टू गो. आणि थोडंसं आमचं एक दुसरं एक अजित कुलकर्णी नावाचं एक रिलेशन होतं आमचं. सॉरी काय होता प्रश्न, काय होता प्रश्न? आता बदललेला आहे. प्रश्न आहे की या सिनेमामध्ये सरांसोबत काम ऍक्च्युली शूट करताना पण असंच व्हायचं. म्हणजे आम्ही एक तो सीन सांगायचा आमच्या DOPना की हा असा सीन याचं लाईटिंग जे काय ते करा, आणि तेवढ्या वेळात मग येऊन तो मला एका वेगळ्याच सिनेमाची गोष्ट सांगायचा. ओके, त्यामुळे एका सीनची काय तयारी करतोय वगैरे वगैरे करत असताना वेगळीच गोष्ट डोक्यामध्ये चालायला लागायची. मग परत मग आम्ही तयार करायचो, अच्छा नाही हा सीन आहे, वाचून घेऊया वगैरे वगैरे. अर्थात ते सगळेच सिनेमा काय तो माझ्याबरोबर करणार नाहीये, पण गोष्टी खूप सांगितल्या त्यांनी मला सीनच्या मध्ये मध्ये. पण मला महेशदा म्हणालो त्याप्रमाणे की येस, तेव्हा टेक्निकली पहिलं माझं व्यावसायिक नाटक टूर केदार बरोबरचं. आमचे खूप कमी प्रयोग झाले, पण त्यावेळेला ऑल द बेस्ट एक असं नाटक होतं की म्हणजे वाव. मला आठवतं मी माझ्या आईबाबांसाठी तिकीट्स मोहन काकांना रिक्वेस्ट करून त्यांना घेतल्या होत्या आणि मग मी चोरून वर जाऊन बसलो होतो दीनानाथला आणि मी ते नाटक परत एकदा बघितलं होतं. सो असं करून फायनली जेव्हा मला कळलं की आय हॅव गोन टू बी अ पार्ट ऑफ द सेम प्ले, दुसरी टीम, या आधी कधीच असं ऐकलं नव्हतं की दुसरी टीम येते वगैरे वगैरे, आणि आम्हाला त्यात चान्स मिळाला होता, मी, सतीश आणि आनंद. सो ऑल थँक्स टू महेशदा. तिकडनं सुरुवात झाली. मग निदानमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले, पण त्यानंतर फुल फ्लेजेड सिनेमा
you know, I've been waiting for the longest time to do a film with Mahesh. Finally, ते आता या वर्षी स्वप्न खरं झालं जेव्हा आम्ही ही अनोखी गाठ हा सिनेमा केला. सो महेशदा बरोबर म्हणजे माझ्या जनरेशनच्या प्रत्येकालाच यु नो आणि आत्ताच्या यंग जनरेशनला सुद्धा असं वाटतं की महेशदा बरोबर आपण एक फिल्म करावी. त्याचं कारण असं की तो मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो की त्याला जेव्हा ती गोष्ट भेटते आणि त्यांनी खूप सिनेमे केले, पण ती गोष्ट जेव्हा त्याला भेटते आणि त्याला वाटतं की नाही मला ही गोष्ट आता सांगायची माझ्या पद्धतीने, तेव्हा तो ज्याच्यामध्ये जे काय जीव ओतून करतो तो त्यातला हा एक सिनेमा आहे. आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आय गॉट अन अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर काम करायची अशा सिनेमामध्ये. आणि सुहासताई, ऑब्व्हियसली शरद, गौरी, ऋषी, एव्हरीवन, दीप्ती आणि झी स्टुडिओजचं पॅकिंग. आज यु नो हू डझंट वॉन्ट अ ग्रेट रिलीज, की जेव्हा झी स्टुडिओचं नाव लागतं आणि फिल्म रिलीज होते तेव्हा त्याला एक ऑटोमॅटिक एक दर्जा येतो, एक क्रेडिबिलिटी येते. आणि त्यांचा पास्ट रेकॉर्ड पाहता ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहिती अच्छा झी स्टुडिओज एक सिनेमा घेऊन येते, महेश मांजरेकर दिग्दर्शित, म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्याच्यामध्ये. सो आय थिंक ऑल ऑफ अस आर बँकिंग हेविली ऑन दॅट वेव्ह. ही दोन मोठी नावं आहेत त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी काम होऊन जाईल. सो आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट नाव. श्रेयस, तू खूप निवडक सिनेमे करतोस पण ते खूप कमाल असतात. मला विचारायला आवडेल की ही अनोखी गाठ या चित्रपटाला हो म्हणण्यासाठी तुला मनाला सगळ्यात जास्त भिडलेली गोष्ट कोणती होती कथानकात? महेश मांजरेकरचा कॉल. आय थिंक याच्याहून मोठी दुसरी गोष्ट माझ्यासाठी तेव्हा नव्हतीच की महेश मांजरेकर डिरेक्ट करतोय, यु नो त्याचा स्क्रीन प्ले आहे, त्याची गोष्ट आहे आणि झी स्टुडिओज बॅकिंग. हे सगळ्यात दॅट वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आय डोंट वॉन्ट टू लाय. ऑफकोर्स त्याने जेव्हा गोष्ट मला फोनवरच मी कुठेतरी जात होतो आणि गाडीत तो म्हणाला थांब थांब आत्ताच ऐक. सो मी थांबून ती अख्खी गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं, असं तो म्हणाला त्याप्रमाणे, की काही त्याच्यामध्ये काही हरवलेल्या गोष्टी यात म्हणजे परत आम्ही दाखवायचा किंवा आणायचा प्रयत्न केला आहे. यु नो सो त्याच्यामध्ये अर्थात युअर व्हॅल्यूज, युअर कल्चर, पण ॲट द सेम टाइम रोमॅन्स, लव्ह स्टोरी. म्हणजे माझ्यासाठी इट इज अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. इट इज अबाउट दिस गायज कमिटमेंट टू दॅट रिलेशनशिप. की तो त्याच्याकडनं जेव्हा तो फायनली अग्री करतो की येस आय वॉन्ट टू गेट इन टू इट, तेव्हा तो किती कमिटेड असतो त्या गोष्टीला. कम वॉट मे तो कमिटेड आहे त्या गोष्टीला. आय थिंक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ॲज अ कॅरेक्टर मला खूप आवडल्या. मी असे फारसे रोल्स मी नाही केलेले, कॉमेडीज वगैरे बऱ्याच केल्या, पण असा रोल माझ्यासाठी पहिल्यांदाच आला होता. अँड आय थिंक आय डिडंट वॉन्ट टू लूज आउट ऑन दी अपॉर्च्युनिटी. त्यामुळे मी त्याला लगेच बोललो पटकन सुरू करूया, जास्त वेळ नको घालूया, म्हणजे ह्याच्या आधी की त्याचा विचार बदलेल. मग अजून तो माझ्यासारखाच अजून पण खूप लोकांना स्पॉट करत असतो. म्हणजे महेश मांजरेकरनी आजपर्यंत खूप लोकांचं आयुष्य बनवलंय. सो त्याच्या डोक्यात अजून कोणीतरी यायच्या आधी त्याला सांगायचं की ओके मी रेडी आहे, कधी 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 ते सांग आणि सुरू. पण आता चित्रपट 1 मार्चला तयार आहे आम्हा सगळ्यांच्या भेटीला येण्यासाठी. मला विचारायला आवडेल की या पात्रामधली अशी कोणती गोष्ट आहे श्रेयस जी अजूनही तुझ्यामध्ये फ्रेश आहे, तुझ्या जिवंत आहे, तुझ्यामध्ये ती तुला रोज आठवते? मला वाटतं यु नो त्याचा साधेपणा इज वॉट रिअली कम्स आउट अक्रॉस. म्हणजे गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटतं की सॉरी की अरे रे अच्छा. म्हणजे आता मी फार काय बोलणार नाही त्याच्याबद्दल, पण मला वाटतं त्याची सिन्सिअरिटी, त्याची कमिटमेंट, प्रामाणिकपणा आणि त्याचा म्हणजे प्रामाणिकपणा ॲक्च्युली टू एव्हरीथिंग दॅट ही डज. मग आईच्या टुवर्ड्स असो, फॅमिली टुवर्ड्स असो किंवा बायकोच्या टुवर्ड्स असो, यु नो दॅट इज वॉट रिअली अपील टू मी अँड दॅट इज वॉट आय एन्जॉयड पोर्ट्रेइंग ॲज वेल. थँक्यू सो मच श्रेयस. शरद सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायला मला आवडेल की ट्रेलरमध्ये असे वडील दिसत आहेत जे मुलीला रागावत आहेत, जे सांगतायत सॉरी मगाशी महेशदा तुला शरद सक्सेना असं बोलला चुकून, त्यामुळे तू हिंदीत बोला. खूप प्रेम करतो तो मुलांवर. हे ओरडणारे वडील असतात ना किंवा कडक काही वडील असतात, हे कधी दुष्ट नसतात, ही खूप चांगली माणसं असतात.
साधी माणसं आहेत, त्याची कुवत त्याला माहिती आहे, त्याची किती उंची उडी मारू शकतो तो ते त्याला माहिती आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावे, त्या कॅटेगरीतला आहे तो. आणि जुन्या विचारांचा आहे, संस्कारांचा आहे. 7च्या आत मुलींनी घरात यावं अशा टिपिकल याच्यातला तो बाप आहे. म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही. आता काळ बदललाय आणि सगळंच वेगळं झालंय. म्हणजे तेव्हाचं सगळं चुकीचं होतं असं होत नाही कधी. आता सगळं दृष्टिकोन बदलले, सगळंच बदललं म्हणून आधीचं चुकीचं होतं असं होत नाही. आणि ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये. त्यामुळे त्याला मुलींची खूप काळजी आहे. हे जे काय चाललंय की हे काय डान्सच करते आता, तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही. आजही आत्ता शिकलेले सवरलेले मोठमोठे एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी डान्स सिनेमात नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहेत. तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे, एक साधा सामान्य नोकरी करणारा माणूस आहे. त्याचा तुटपुंजा पगार आहे, त्याचं ते जुनं घर आई वडिलोपार्जित मिळालेलं त्याच्यात तो राहतोय. हे जे काही ते चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सतत कोरडत असतो. त्याच्या पाठीमागे खूप काळजी आहे. त्यामुळे त्या काळजीतून ते सगळं आलेलं आहे. की नाही? सेक्सी आहे ना उत्तर आपले म्हटलं शरद सेक्सी आहे ना. माझे आणि शरदचे काही सिक्वेन्सेस आहेत फिल्ममध्ये जे मी आता अर्थात सांगू शकत नाही, पण रिअली फनी म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करताना जसे लिहिले आहेत ते. एक म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना याचा मला फोन आला होता. पुंगशेज तो कधी मला शरद नाही म्हणा, तो फोन केला वेगवेगळ्या नावाने असे आता मला पुंगशेज लवकर बरं व्हायचा एक सिनेमा करतोय. तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडिलांचा रोल हा. आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी. आता मी तसं दिसत नाही, सिनेमात दिसतो तसा. आता पूर्णपणे बदललोय मी. पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या आजारपणानंतरचं जे माझं शरीर यष्टी, माझा चेहरा, माझ्या डोक्यावरचे केस हे सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सुपर वापर त्यांनी केला. आणि जो शब्द दिला होता आजारपणा तो शब्द त्यांनी पाळला. 2 माणसं आहेत अशी, हा आणि केदार शिंदे. ते दोघांनी मला आजारपणा शब्द दिला होता की तू बरा झालास की तुझ्याकडे एक सिनेमा आहे. मला काय वाटतं माहिती ना, मी माझं काय म्हणणं असतं की आपण एक लहानपणी मी एक वाक्य खूप ऐकलंय, स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड. हल्ली म्हणजे मुलांना ओरडलं तरी मग त्यांना सायकॅट्रिस्टकडे जावं लागतं. आम्ही आयुष्यात कधी गेलो नाही, आम्हाला तुडवलंय आई-वडील, म्हणजे तुडवलंय तरी आम्हाला काही नाही, मी स्टील लव्ह दॅट फेल. हल्ली म्हणजे डोळे वटारले, लेटर टेक इट टू द सायकॅट्रिस्ट. कशासाठी? कुठेतरी म्हणजे आम्ही काय वाईट वाढलो नाहीये की म्हणजे आम्हाला. पण आता हल्ली काय झालंय बिकॉज ऑफ एव्हरीथिंग ना की जरा त्याला प्रत्येकाला एक म्हणजे आयुष्यात जसं जेवणात मीठ लागतं तर आयुष्यात सायकॅट्रिस्ट लागतो. आणि जे वडील आता स्ट्रिक्ट आहेत त्यांना अजिबात मुलांचं वाईट व्हावं असा हेतू नसतो. ते त्यांच्या पद्धतीने करायचं. बरोबर कुठेतरी एक मला वाटतं मध्यबिंदू साधला जाऊ शकतो. पण कोणीही पेरेंट आपल्या मुलांना जर का ओरडत असेल किंवा चिडत असेल तर त्यांना मुलांचं वाईट कधीच डोक्यात नसतं. पण ते तुम्हाला पिक्चर बघितलं कळेलच. थँक्यू सो मच. थँक्यू. आता ती काय प्रेमळ वगैरे वाटते असं म्हणतात, पण नाही आहे नाही का मी अशी काही दिसत नाही मी. समजा तो एक सुंदर रोल आहे, एका समजदार आईचा आहे. आणि आता शरद म्हणाला तसं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाची काळजी असते, त्याचं भलं व्हावं हेच त्यांच्या मनात असतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल. आता ही आई इरिटेट होतोय काही वेळेला की तू माझ्या लग्नाचा विषय नको काढूस, तरी परत परत ती तेच काढते कारण तिला माहिती आहे की त्याच्यातच त्याचं भलं होणार आहे म्हणून ती काढते. आता तिचं आजारपण आहे किंवा मुलाबद्दलची रिलेशन आहे, येणाऱ्या मुलीबद्दलची एक अपेक्षा आहे, आशा आहे, या सगळ्याच्या भोवताली ही कॅरेक्टर जाते. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं की एक भूमिका करायची तर ती काहीतरी वेगळी करता आली पाहिजे. मी सुहास जोशी म्हणून सांगते की मला एकासारख्या एक भूमिका करायला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे मला महेशने जेव्हा ही गोष्ट सांगितली की हा असा असा रोल आहे तुझा,
अरे म्हटलं हा वेगळा आहे की असं बऱ्याच वर्षात केलं नाही आहे मी काही. कारण आता खरं सांगायचं, आता अशा समजूतदार आयाचे रोलच लिहिले जात नाहीत. एकदम टोकं गाठली जातात, काहीतरी एक दुष्ट तरी असते, मग काहीतरी आई पळूनच गेली कोणाबरोबर असली काहीतरी टाकली जातात. आई आणि तिच्या मुलाबद्दलच्या अपेक्षा, इतकं गोड वर्णन त्यांनी मला केलं होतं की मला या रोलबद्दल वाटलीच, म्हणजे आपुलकीच वाटली, प्रश्नच नाही. आणि महेश म्हणाला तसं की आमची ओळख काही आजची नाही आहे की असं 92 साल नाही की, अरे 92 तर आहे ना आपण डॉक्टर केलं नाही का? हां, डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक हा प्रोड्युसर होता त्याच्याबरोबर मी पहिलं केलेलं आहे. त्याच्यामुळे बरेच वर्षाची ओळख आहे आमच्या एकमेकांच्याकडे. मला वाटतं घरी सुद्धा भरपूर आपलं येणं जाणं आहे. त्याच्यामुळे छान रिलेशन्स आहेत आमची सगळ्यांची. त्याच्या ह्याच्यात आता पाहायला गेलं तर आता एवढे सिनेमे तुम्ही नाव घेतले, त्यात कुठे आहे मी? राईट रोल आला तर नाही, माझा राग नाही आहे, पण त्याच्यात मी पाहिले सिनेमे, त्यात माझ्यासाठी नाही आहे रोल. आणि त्याला माहिती आहे की मला आवडल्याशिवाय किंवा मला योग्य वाटेल असा रोल असल्याशिवाय मी करणारच नाही आहे. त्याच्यामुळे महेश, अजिबात माझा गैरसमज नाही आहे. पण इथे एक मला एक गंमत सांगावीशी वाटते. गंमत म्हणूनच घ्यायची हा ती. काकस्पर्शच्या वेळेला तुम्हाला फोन केला होतास की सुहासताई तुझ्यासाठी एक मस्त रोल आहे, चल. कुठे रोल आहे? काय छान सिनेमा आहे, ते जन्मगाठवरनं आपण करतोय वगैरे. मग हां हां, ते विनयचं नाटक ना, अरे मस्त आहे मस्त आहे. काय आहे? शूटिंग कुठे आहे? कोकणात. मी माझ्याकडे पाहिलं, माझं वय काय आहे आत्ता, आणि कोकणात शूटिंग. म्हटलं महेश, नऊवारी नेसायचं आहे? मला म्हटलं नाही मम्मा, मला घेऊ नको, मला घेऊ नको. कारण कुंकूमध्ये 2.5 वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं की यापुढे नऊवारीतला रोल करणार नाही. आणि महेशने त्याच्यात मला काही रागावला नाही, काही नाही त्याच्यात. म्हटलं नाही रे, मला भयंकर कंटाळा आलाय नऊवारी. मेन म्हणजे तिला टक्कल करायचं होतं. मी म्हटलं नाही, टक्कल तुला वेगळं करायची गरजच नव्हतं. अर्धे प्रश्न नऊवारीचा होता. तुला माहितीये का, टक्कल लावलेला रोल मी पहिला 18व्या वर्षी केलेला आहे. PDA मध्ये असताना, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भालपाकेळकरांची, तिथे माझा पहिला रोल मी जो केला 18व्या वर्षी, ती विधवा अशी लाल आलवण नेसणारी बाई होती. सती नावाचं नाटक होतं व्यंकटेश माडगुळकरांचं. सो टक्कल लावणं आणि असणं याचा मला काही फरक पडत नाही. नऊवारी माझा प्रॉब्लेम, तो सोडवला, त्याबद्दल थँक्स. बाकी काही बोलण्यासारखं नाही मला वाटत. नमस्कार. मला नृत्य होतं त्यामुळे हाफ तिकडेच काम झालं होतं. आणि माझं कॅरेक्टर खूप आजच्या जनरेशनचं आहे, जिथे मस्तीखोर आहे, अल्लड आहे, अल्लड वयाचं आहे. आणि आजची पिढी ते खूप रिलेट करू शकेल, कारण जे सोशल मीडियाने इतकी प्रभावित झाली आहे की तिथे खरं प्रेम काय असतं, खरी नाती काय असतात ते कुठेतरी कळत नाही आहे. आणि त्याच्यातून घडणारी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे एका सर्टन एजला आम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळं कळतंय, पण आईबाबांशिवाय कुणालाच जास्त कळत नसतं, हे सुद्धा त्याच्यातून कळतं. आणि ॲज अ पर्सन पण मला या मूवीमधून खूप शिकायला मिळालं. आई थिंक मैं पहले महेश सर के साथ काम करने वाले अनुभव के बारे में बात करता हूँ. ऑनेस्टली महेश सरांसोबत काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न आहे. मी एक आय एम अ नॉन महाराष्ट्रीयन, आणि तरी मी महेश सरांबरोबर एक मराठी चित्रपट करतोय. This is a dream come true for me. Honestly, it couldn't get bigger than this. Now about the character. Character, he's a new age guy. आज के समय का है, आज के समय की चीज़ें करता है. कुछ चीज़ें हैं जो शायद जो हम कल्चरली जो चीज़ें एक्सपेक्ट करते हैं या होनी चाहिए, शायद उनसे उतना जुड़ा हुआ नहीं है. कुछ चीज़ें शायद समझ नहीं पाता है. तो एक आज के ज़माने का जो लड़के हैं वैसा कैरेक्टर है. स्टिल इन अ डिलेमा, क्या सही है क्या नहीं है, किस चीज़ पे कमिट करना है किस चीज़ पे नहीं करना है. सो ही इज दैट काइंड ऑफ अ पर्सन. एंड वो ऐसा इंसान एक अलग स्टोरी में बीच में कहीं एंटर करता है, तो उसके बाद क्या इफ्स एंड बट्स होते हैं, लेट्स सी.
Very excited to see that. I'm very excited to see myself. नमस्कार. माझा अनुभव म्हणजे तर महेश सरांबरोबर काम करणं म्हणजे ग्रेट अनुभव असतो, कारण माझी सुरुवात महेश सरांच्या शोपासून झाली. झीची सिरियल होती, त्यामुळे मला ना कायम घरच्यासारखं वाटतं त्यांच्या सेटवर. आणि त्यांनी वेळोवेळी मला इतकी छान छान कॅरेक्टर्स दिलेली आहेत त्यांच्या फिल्ममध्ये. तसंच हे सुद्धा कॅरेक्टर होतं, ते मी आता जास्त बोलू शकत नाही बिकॉज इट कम्स विथ अ सरप्राईज एलिमेंट. सो असा या फिल्मचं म्हणशील तर आम्ही जिथे शूट केलं आणि महाबळेश्वरमध्ये, आणि ती सगळी आमची टीम होती, तर इतकी मजा आली तेव्हा. कारण गौरी माझी खूप छान मैत्रीण आहे. महेश सरांचा अख्खा सेट, तिथले लोक हे सगळे माझ्या खूप ओळखीचे आहेत. शरददा होता, ऋषीची छान ओळख झाली. श्रेयस बरोबर मी आधी एकदा काम केलं होतं. सुहासताई तर माझ्या फर्स्ट सिरियलमध्ये सुहासताई माझ्या सासू होत्या. तो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि त्यांनी मला ॲक्च्युली खूप ग्रूम केलं होतं तेव्हा सुद्धा. सो असे जेव्हा सगळे लोक एकत्र येतात, त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं, तेव्हा ऑब्व्हियसली खूप छान वाटतं. आणि तसंच ह्या फिल्मचा असाच छान अनुभव होता. खरं तर आता ही अनोखी गाठबद्दल सांगण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच आपण बोलून झालेल्या आहेत. पण बोलण्याच्या ओघात दोन गोष्टी मात्र अधोरेखित झाल्या. एक कमिटमेंट, कोणतीही गोष्ट निभावण्यासाठी आणि कोणतंही ध्येय मिळवण्यासाठी एक कमिटमेंट लागते आणि एक प्रामाणिकपणा लागतो. आणि कळत नकळत ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात नाती टिकवणं वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी कामी पडतात. आणि हेच नातं जपण्याचा आमचा प्रयत्न असतो प्रेक्षकांबरोबरचा. आणि कमिटमेंट कायम इंडस्ट्रीसाठी आणि प्रेक्षकांसाठी हीच असते की चांगल्यातले चांगले सिनेमे घरच्या सर्वांवर बरोबर बसून बघता येतील असा सिनेमा, आणि घरच्या प्रत्येकाला त्यातनं काही ना काही हाती लागेल असा विषय प्रामाणिकपणे आणि जोरदारपणे प्रत्येक वेळेस घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि ही अनोखी गाठमध्ये पण आम्हाला ते एक प्रयत्न म्हणून साध्य करता आलं आहे. 1 मार्चला तुमच्या घरातल्या सर्वांसोबत आमच्या घरची सगळी मंडळी सज्ज आहेत आणि आता चित्रपट गृहातच भेटण्याची आतुरता आहे. बाकी आपण नंतर बोलूयातच.